खेड शहरात कार्यरत असलेल्या एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 15 ऑगस्ट 1976 रोजी या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली असून 2025 साली शाळेनं आपल्या गौरवशाली 50 वर्षांचा प्रवास पूर्ण केला। या सुवर्ण महोत्सवी वर्षाची औपचारिक सुरुवात 15 ऑगस्ट 2025 रोजी गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कालावधीत शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। यामध्ये आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन, सामाजिक जाणीव निर्माण करणारे सोशल सर्व्हिस कॅम्प तसंच विविध शैक्षणिक उपक्रमांचा समावेश आहे। यात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे। यावेळेला आयोजित करण्यात आलेल्या खाद्य महोत्सवाला विशेष प्रतिसाद मिळाला। यासोबतच कार्निव्हलचंही आयोजन करण्यात आलं असून विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांनीही या उपक्रमांचा उत्स्फूर्त आनंद घेतला। या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचं आयोजन प्रशालेच्या नवीन जागेत करण्यात आलंय। खेड शहरालगत असणाऱ्या क्षेत्रफळ नगरीजवळ प्रशस्त पटांगणात हे सर्व कार्यक्रम पार पडत असून या नव्या परिसरामुळे कार्यक्रमांना अधिक भव्यता लाभत आहे। या उपक्रमांची सांगता 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या भव्य ग्रँड फिनाले कार्यक्रमानं होणार आहे। 16 रोजी उद्घाटन आणि 16 ते 20 डिसेंबर या कालावधीत 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचं सादरीकरण होणार आहे। 16 डिसेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभासह माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावाही आयोजित करण्यात आला आहे। या 5 दिवसीय सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांना शाळेचे विद्यमान विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसंच समाजातील सर्व मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ सारंग यांनी केलंय। या संदर्भात शनिवारी प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खेड लायन्स एज्युकेशन सोसायटीच्या एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यमान अध्यक्ष अहमदभाई मुकादम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळेला परवेजभाई मुकादम, माजिद खतीब, समन्वयक जॉय सेबॅस्टियन, सौ एलसी जॉय, मुख्याध्यापक गुरुनाथ सारंग तसंच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ पंकजा कुडाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड यावर्षी 15 ऑगस्ट 2025 साली आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे। आणि हे वर्ष एलटीटीने सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करायचं असं ठरवलेलं आहे। तर या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात माननीय गृहराज्यमंत्री श्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते 15 ऑगस्टच्या दिवशी पार पडले आणि त्या दिवसापासून शाळेने विविध कार्यक्रम जे शैक्षणिक असतील, सामाजिक असतील असे विविध कार्यक्रम या शाळेने राबवलेले आहेत। त्यामध्ये विविध आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन केलं, शाळेने समाजसेवा म्हणजे सोशल सर्व्हिस कॅम्पचं आयोजन केलं आणि याच कार्यक्रमाच्याच अनुषंगाने किंवा या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून शाळेने 11 तारीखला एक खाद्य महोत्सव विद्यार्थ्यांसाठी फूड फेस्टिवलचं आयोजन केलं होतं आणि या फूड फेस्टिवलसाठी सुद्धा विद्यार्थी, पालक असं सुमारे 3000 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सहभाग लाभला। तसंच शाळेने आता कार्निवल म्हणजे शोभायात्रेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाची सांगता ह्या 16 तारीखच्या ग्रँड फायनल फिनाले कार्यक्रमाने होणार आहे। तर 16 तारीखला आपल्या शाळेच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि 17 तारीख, 18 तारीख, 19 आणि 20 असे पुढचे हे 16 तारीखपासून 5 दिवस विविध विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत। 16 तारीखला पारितोषिक वितरण समारंभ आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजन केलेला आहे। तर हा 5 दिवसाचा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी शाळेच्या वतीनं मी आपणास आवाहन करतो। एलटीटीला 50 वर्ष आमचं पूर्ण होत आहे। एलटीटी ऑगस्ट 76ला आम्ही स्टार्ट केली। त्यावेळी आमचे जे मेंबर होते सरगुड डॉक्टर, प्रकाश पाटणे, नेने डॉक्टर असे सर्व चांगली माणसं तिथे होती आणि आज 50 वर्षाच्या आत ते सर्व तिथून निघून गेले। आमचं दुर्दैव असं आहे, तरीसुद्धा आम्ही आज ते 50वी इथं साजरं करत आहे। आपण सर्व आलेत आपल्या आमच्या जर हे केलं तेव्हा आमचे पुढची कशी काय वाटचाल आहे वगैरे आमच्या प्रिन्सिपलने यांनी सांगितले आहे, त्याप्रमाणे आम्ही पुढे चालत होणार आहोत आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही सर्व पुढं
तुमचा ग्रुप आता जो केला त्याच्याप्रमाणे आम्ही ते पुढचंही काय 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 करणार आहे त्याच्याबद्दल मी सांगू तुम्हाला. आज 16 तारखेला मी ते म्हणवत आहोत 50 वर्षाचं, तर सर्व बांधवांनी पालक आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनी हे मिळून आमचं कार्य पुढे न्यावं आणि सर्वांनी मदत करावी. त्याच्यासाठी पत्रकार लोकांनी त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आहे माझी.